रांगोळी ही कला नसून ती आपली परंपरा आहे असे म्हटले जाते. त्यासाठी नक्कीच छोटीशी का होईना रांगोळी दरवाजासमोर काढायला हवी. त्यासाठी बघा मी आणलेल्या ह्या अगदी सोप्या आणि झटपट होणाऱ्या 4 रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. तर बघा नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे अगदी सोप्या आणि झटपट होणाऱ्या 4 रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे बघा 3 डॉट देऊन घेतलेले आहेत आणि एक लांब पाकळ्यांचं फूल मी काढून घेतलेलं आहे बघा. आणि प्रत्येक जी पाकळी आहे त्या पाकळीच्या वरती फांद्यांप्रमाणे आकार काढून दोन्ही बाजूनी 2-2 फांद्यांप्रमाणे आकार काढून ते जोडलेले आहेत बघा. आता जो वरती एक कोन तयार होतो तिथे आपण पिवळ्या रंगाने कळीप्रमाणे एक आकार काढून घेणार आहोत. बघा मी पिवळ्या रंगाने वरती कळीप्रमाणे एक आकार काढून घेतलेला आहे. आणि ज्या रेषा आपण ज्या फांद्या काढलेल्या आहेत त्यावरती लाल डॉट देऊन घेतलेले. लाल आणि हिरवे डॉट द्यायचे आहेत, जसे की लाल फुलं आणि पानं असं आपल्याला रांगोळीमध्ये भास होतो. आता जे आपण पाकळ्या फुलं काढलेले आहेत त्या फुलांच्या ज्या पाकळ्या आहेत त्या पाकळ्यांच्यावरती 2-2 आडव्या रेषा मारायच्या आहेत. एक आखूड आणि लांब अशा आडव्या रेषा मारायच्या आहेत. त्यावरती मी ऑरेंज रंगाचे डॉट दिलेले आहेत. आता ज्या आपण आडव्या रेषा मारलेल्या आहेत त्यावरतीही सफेद रंगाचे डॉट देऊन घ्यायचे आहेत. आता जे आपण कळीप्रमाणे आकार काढले त्याला थोडासा काडीच्या मदतीने आकार देऊन घ्यायचा आहे. कळीचा मोदकाप्रमाणे एक आकार देऊन घ्यायचा आहे. मध्ये जे आपण फूल काढलेलं आहे त्यामध्ये थोडा थोडा रंग भरून घ्यायचा आहे. अगदी सुंदर दिसते बघा ही रांगोळी आणि अगदी पटकन होणारी आहे. काही अवघड नाही, अगदी सोपी रांगोळी आहे बघा. व्यवस्थित जर बघितलं तर नक्कीच ही रांगोळी तुम्हाला काढता येईल. अगदी रेषा मारायच्या आहेत मध्ये मध्ये फक्त आणि एक 3 डॉट मारून 3 डॉट काढून फूल काढून घ्यायचं आहे. बघा फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा. अगदी सुंदर दिसतो. मध्ये आपण हिरव्या रंगाचा डॉट दिलेला आहे. फायनल रांगोळीसुद्धा बघू शकता तुम्ही. आता पुढची आणि 2 नंबरची रांगोळी जी आहे तीसुद्धा सोपी आहे बघा. आता वाटीप्रमाणे आकार दोन्ही बाजूला आपण खालच्या आणि वरच्या बाजूला काढून घेतलेले आहेत. गोलाकार काढायचे आहेत. आता तुम्हाला येत नसेल तर इथे डिश ठेवून किंवा वाटी ठेवून जरी हे आकार काढले तरीसुद्धा चांगले दिसतात बघा. तुम्ही वाटी ठेवूनसुद्धा हे आकार काढू शकता. आता आपण बघा दोन्ही बाजूला डॉट देऊन 3-3 पाकळ्यांची फुलं काढून घेणार आहोत. बघा मी दोन्ही बाजूला 3-3 पाकळ्यांची फुलं काढून घेतलेली आहे. आता त्यामध्ये सफेद रंगच भरलेला आहे. तर रोजची रांगोळी आहे तर जास्त काही रंग वगैरे भरत बसायची गरज नाही. तर सफेद रंग भरायचा आहे किंवा थोडेसे रंग वापरायचे आहेत. फक्त सफेद रंगाने जरी रांगोळी काढून ठेवली तरीसुद्धा रांगोळी सुंदर दिसते. त्यामध्ये हळदी कुंकू टाकायला मात्र अजिबात विसरायचं नाही. आता मध्ये आपण गोल आकार काढून घेतले आहेत तुऱ्याप्रमाणे. त्याच्या डोक्यावरतीही डॉट देऊन आपण एक पाकळ्यांप्रमाणे आकार करून घेणार आहोत बघा काडीच्या मदतीने. बघा मी मागच्या बाजूला सर्व डॉट ओढून घेतलेले आहेत आणि जशा पाकळ्या असतात ना फुलांच्या त्याप्रमाणे एक आकार देऊन घेतलेला आहे काडीच्या मदतीने. आता आपण जी फुलं काढलेली आहेत तिथे आतल्या बाजूला बघा रिकामी जागा दिसते तर तिथे आपण ऑरेंज रंग भरून घेणार आहोत. दोन्ही बाजूला मी ऑरेंज रंग भरून घेतलेला आहे आणि फुलाच्या खालच्या बाजूला एक जांभळ्या रंगाचा डॉट दिला आहे बघा. आता जे आपण गोलाकार काढलेले आहेत बघा वाटीसारखे तर तिथे पानं काढून घ्यायचे आहेत. हिरव्या रंगाचे डॉट देऊन आपण काडीच्या मदतीने त्याला पानांचा एक लूक देणार आहोत आणि मागच्या बाजूला लाल रंगाचे डॉट दिलेले आहेत. आता आपण जे तुऱ्याप्रमाणे गोलाकार काढलेले आहे तिथेही निळ्या रंगाचे डॉट देऊन घेतले आणि ज्या पाकळ्या काढलेल्या आहेत तिथे थोडा पिवळा रंग टाकून घेतलेला आहे. आता खालच्या बाजूला एक हिरव्या रंगाने रेष मारून घ्यायची आहे. त्यामुळे रांगोळीला आणखी एक सुंदर लूक येतो. तुम्ही बघू शकता फायनल रांगोळी अगदी सुंदर दिसते. आता फुलांना दोन्ही बाजूला आपण एक कळ्या काढून घेणार आहोत बघा. वरच्या बाजूला पिवळ्या रंगाने छोट्या छोट्या कळ्यांप्रमाणे आकार काढून घ्यायचे आहेत. फायनल रांगोळीसुद्धा अगदी सुंदर दिसते, तुम्ही बघू शकता. आता पुढची आणि 3 नंबरची जी रांगोळी आहे आता इथे मी लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढणार आहे बघा. इथे मी 3x3 किंवा 3-3 डॉट देऊन घेतलेले आहेत कडेने.
एक आपण चौकोन तयार करून घेणार आहोत आणि त्या चौकोनाच्या बाजूला प्रत्येक चौकोनाच्या बाजूवरती आपण छोटं छोटं फूल काढून घेणार आहोत. बघा काडीच्या मदतीनेच काढायचं आहे. सर्वच बाजूला मी चारही बाजूला फुलं काढून तयार करून घेतली आहे बघा काडीच्या मदतीने. आता इथे फुलाच्या एका बाजूला आपण मोराच्या पिसाप्रमाणे एक आकार काढून घेणार आहोत. बघा बरोबर एकाच दिशेला डॉट द्यायचे आहेत. फुलाच्या प्रत्येक फुलाच्या एकाच बाजूला द्यायचे आहेत, एकाच दिशेने डॉट द्यायचे आहेत आणि काडीच्या मदतीने थोडासा पानांना आकार देऊन घेतलेला आहे. पानांप्रमाणे एक लूक दिलेला आहे. वरती बघा आपण ऑरेंज आणि निळ्या रंगाचे डॉट देणार आहोत, त्यामुळे एक मोरपिसाचा लूक येणार आहे. बघा फुलांमध्ये थोडा थोडा पिवळा रंग भरून घेतलेला आहे. काडीच्या मदतीने फुलांना थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे. मधल्या बाजूलाही आपण डॉट देणार आहोत लाल रंगाचा. आता जो चौकोन आहे त्यामध्ये आपण जो रांगोळीचा साचा असतो ना त्यानेच पावलं काढून घेतलेली आहेत. बघा मी साचा ठेवूनच काढलेले आहेत. काही वेगळी ड्रॉइंग वगैरे करायची नाही आहे. रोजची रांगोळी आहे तर अगदी पटकन होणारी ही रांगोळी आहे. तर मध्ये खालच्या बाजूला थोडीशी रिकामी जागा दिसते तर तिथे एक फांदीचा आकार काढून घेतलेला आहे आणि मध्ये लाल रंगाचा डॉट दिलेला आहे. बघा तुम्ही बघू शकता. ही सुद्धा रांगोळी अगदी सोपी आहे. तर आता बघा उद्या गुरुवार आहे, त्यानिमित्त तुम्ही ही रांगोळी देवघरासमोर तुळशीसमोर काढू शकता. कोपऱ्यांमध्ये गोल आता फुलांच्या बाजूला आपण 3-3 रेषा मारून घेणार आहोत. बघा रिकामी जागा दिसते जास्त त्यामुळे काय होईल, जास्त रिकामी जागा रांगोळीमध्ये दिसणार नाही. आता तिथे हिरव्या आणि ऑरेंज रंगाचे डॉट मी देऊन घेतलेले आहेत. आता जे कोन तयार झालेले आहेत तिथेही लाल रंगाचे डॉट दिलेले आहेत. बघा लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट द्यायचे आहेत आणि कोपऱ्यांवरती थोडीशी रिकामी जागा दिसते तर तिथे डॉट देऊन आपण सर्पकार रेषा काढून घेणार आहोत. अगदी सोपी रांगोळी आहे बघा ही आणि पटकन होणारी आहे. तर उद्या गुरुवार आहे, ही रांगोळी नक्की तुम्ही दरवाजासमोर किंवा तुळशीसमोर काढून बघा. आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे तर उद्या गुरुवार आहे तर इथे मी दत्तगुरू चरण पादुकाची रांगोळी काढलेली आहे. बघा तर ही सुद्धा रांगोळी सोपी आहे. डॉट देऊनच फक्त झाकणाच्या मदतीने प्रेस करून घ्यायचं आहे आणि एक चरण पादुकांचा आकार काढून घेतलेला आहे. वरती डॉट देऊन घेतलेला आहे. बघा आता दोन्ही ज्या चरण पादुका काढलेल्या त्यावरती आपण स्वस्तिक काढून घेणार आहोत. दोन्ही लाल आणि पिवळ्या रंगाने. बघा मी लाल आणि पिवळ्या रंगाने स्वस्तिक काढून घेतलेला आहे. आता आपण इथे खालच्या बाजूला बघा मी फूल काढलेलं आहे. काडीच्या मदतीने थोडंसं डॉट देऊन प्रेस करून घ्यायचं आहे झाकणाने आणि एक छोटंसं फूल काढायचं आहे. त्यामध्ये ऑरेंज रंग भरलेला आहे. मधल्या बाजूला आपण जांभळ्या रंगाचा एक डॉट देणार आहोत. आता ह्या फुलाच्या बाजूला आपण एक फांदी काढणार आहोत. फांदी आणि त्याला फुलं काढून घेणार आहोत. बघा अगदी सोपी आहे ही सुद्धा रांगोळी. तर उद्या गुरुवार आहे, गुरुवार निमित्त ही रांगोळी तुम्ही नक्की देवघरासमोर तुळशीसमोर किंवा दरवाजासमोर सुद्धा काढू शकता. तर ही रांगोळी जमिनीवरती काढायची नाही आहे, पाटावरती काढून ही रांगोळी ठेवायची आहे. बघा आता एक फुलांच्या फांदीप्रमाणे मी एक आकार काढून घेतलेला आहे. पिवळ्या रंगाची फुलं काढायची आहेत. बघा काडीच्या मदतीनेच काढलेली आहे. काही वेगळी ड्रॉइंग वगैरे करत बसायची गरज नाही आहे. बघा मी काडीच्या मदतीनेच फुलांना आकार देऊन घेतलेला आहे आणि आतल्या बाजूला ओढून घेतलेला आहे. बघा चारही रांगोळी अगदी सोप्या आहेत. तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडत असेल ती नक्की दरवाजासमोर काढून बघा. रोज मी व्हिडिओ टाकत असते. बघा एका व्हिडिओमध्ये 3 ते 7 रांगोळ्या असतात. अगदी सोप्या सोप्या रांगोळ्या दाखवलेल्या असतात आणि डेमोसुद्धा दिलेला असतो. बघा कशा प्रकारे रांगोळी काढलेली आहे. बघा ही फुलांची फांदी तयार झालेली आहे. ही सुद्धा रांगोळी अगदी सुंदर आहे. बघा उद्या नक्की ही रांगोळी तुम्ही काढून बघा किंवा तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडली असेल ह्या 4 रांगोळ्यांपैकी त्यापैकी कोणतीही एक रांगोळी नक्की काढून बघा. तर तुम्ही पूर्ण माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप मी आभार मानते आणि शेवटपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये राहिलात. बघा तर एक कमेंट करून मला नक्की सांगा की माझ्या रांगोळ्या तुम्हाला कशा वाटल्या. तर बऱ्याचशा साऱ्या ताई खूप छान छान कमेंट करत असतात. तर अशा ज्या कमेंट आल्यानंतर अगदी चांगल्या तर एक शाबासकीची थाप आपल्या पाठीवर मिळाली तर आपल्याला खूप बरं वाटतं. बघा
जे आपल्या कलेचं कौतुक कोण करणारं असेल तर अगदी आनंद होत असतो. तर नक्की एक कमेंट करून सांगा. तुम्हाला रांगोळी आवडली नाही तरीसुद्धा तुम्ही मला नक्की सांगू शकता. अगदी हक्काने मला सांगा. अशाच रांगोळीसाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.